स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटिल, इनके कृपा आशीर्वादों से आज दिनांक 14 मई 2024 को भानुमति पाटिल, रजनी राजकमल रामकृष्ण पाटिल, रंजना अशोक मुंबईकर, निकिता रुपेश रामकृष्ण पाटिल, रोशनी सूर्यकांत पाटिल, उषा रोशन रामकृष्ण पाटिल, रत्नदीप भागेश्वर ठाकुर तथा पाटिल परिवारों द्वारा जीवदानी माते की दूसरा वर्धापन दिन 16 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर जीवदानी माते की अभिषेक, महापूजा, महाआरती, हवन, भजन, कीर्तन, महाभंडारा सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया, जिसमें भारी संख्या में मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व वड़घर, डुंगे, खारबो, कारीवली, कालवार परिसर के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर जीवदानी माते की दर्शन कर महाभंडारे का लाभ लिया। केलेला आहे। आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटत नाही तुमच्या गावामध्ये कीर्तन करतोय। लक्ष द्या दादा, आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटत नाही तुमच्या गावामध्ये कीर्तन करतोय, तर आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटतंय की मी पंढरपुरामध्ये कीर्तन करतोय। एवढा आनंद लक्षात ठेवा। सुंदर खऱ्या अर्थानं नियोजन आहे आणि आज खऱ्या अर्थानं माझं भाग्यच म्हणावं लागेल की याचं कारण आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, हरिभक्त परायण, आदरणीय वंदनीय हरिभक्त परायण वनिताताई पाटील खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी माझ्या कीर्तनामध्ये आलेले आहेत। हे माझं परम भाग्य आहे। खऱ्या अर्थाने माझा ताईंचा मोठेपणा आहे बघा, लक्षात ठेवा। एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या द्या, तुम्ही त्यांच्यासाठी वाजवा। खऱ्या अर्थानं आजचं माझं हे कीर्तन नसून, लक्ष द्या, आजचं कीर्तन हे माझं कीर्तन नसून तर आजचं कीर्तन खऱ्या अर्थानं माझी ही परीक्षाच होती बघा, थोडक्यात लक्षात ठेवा। अर्थात ताई सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो बघा, लक्षात ठेवा। सुंदर नियोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं माझ्या गळ्यामध्ये हा जो हार आहे ना, अतिशय सुंदर माझ्या गळ्यामध्ये हार घातलेला आहे। मला वाटते झेंडू आहे, पांढरं कुठलं तरी फुल आहे, गुलाब आहे आणि मला वाटतं की मेथीची भाजी नाही ना, असू दे आपण कोथिंबीर आहे, असू द्या कुठलं तरी असू द्या, आपण चांगलं हार माझ्या गळ्यामध्ये घातलेला आहे, चेंडू वगैरे आहेत। मला असं वाटतंय हा जो हार आहे ना, हा हार मी घरी घेऊन जावा, पण घरची म्हणतील एवढ्या लहान वयात विचारतात, काही लोक आम्हाला प्रश्न विचारतात, कीर्तनकार कीर्तन करताना धोतर काढतात, चाल बघा तुमचं बरं व्हावं, तुमचं बरं हो, तुम्हाला बरं वाटलं नाही तरी चालेल, देव आपलं करतो। आपलं बरं वाटण्यासाठी देव कधीच करत नसतो, तर आपलं बरं होण्यासाठी देव आपलं करत। देव दादा आपलं तसे दुःख आपल्या जीवनामध्ये आणत असते। मला सांगा कसं, आपल्याला दुःख सोसताना आपल्याला बरं वाटत नाही, पण ते दुःख सोसलं की आपलं पाप कमी होतं आणि आपलं बरं झाल्याशिवाय राहत नसतं दादा, लक्षात ठेवा। म्हणून दादा ते दुःख आलं ना, ते दुःख आलं समाधान, मग चालते तुकोबार आहे, आमच्या जीवनामध्ये दुःख आलं आणि हे दुःख आम्हाला सण होईना तर आम्ही काय करावं। महाराज म्हणतात वाहिल्या, आता आपल्याकडे वेळ नाही, महाराज म्हणतात वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताची। महाराज म्हणतात तुमच्या जीवनामध्ये दुःख येतं याचं एकच कारण, तुम्ही मागल्या जन्मी केलेल्या कर्माचं फळ। तुम्ही चांगलं कर्म करा, तुमचं चांगलं होणार, तुम्ही वाईट कर्म करा। पाठीनं मार खाल्ला पण पाणी कुठून आलं, मग आंबा कोणी बघितला, केलेल्या कर्माचं फळ जाग्याला फेडलं। अवश्यमेव भुक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम ना भोक्तम चेते जन देवा पायी। महाराज म्हणतात एक काम करा, त्या देवावरती भार टाका, तुका म्हणी भार घातलिया वरी आणि होईल कैवारी। नारायण त्या देवावरती भार टाका, तुम्हाला सांभाळणारा तो भगवंत होईल। आता जवळपास माझ्या कीर्तनाची वेळ संपत आलेली आहे बघा, जे काही चुकलं असेल तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा, जे बरोबर असेल तर तो भगवंताचा प्रसाद समजून दादा तुम्ही घरी घेऊन जावा। बघा बघा मला खोटं नाही बघा, सकाळी 9 वाजता सकाळी गाडीमध्ये बसलोय, हे तर थोडं आता 4-4.5 किलोमीटरचा खऱ्या अर्थानं प्रवास झालेला आहे। आता यायला जरा थोडासा वेळ लागला, कारण की आता मॅपवर बरोबर खऱ्या अर्थानं लोक टायमिंगवर पोचल्या सांगत होतं, पण मध्ये काय झालं, मध्ये शेवटी ट्रॅफिक लागले आणि ट्रॅफिकच्या पुढं कोण काय करू शकत नाही। आणि तरी आता कसं आहे माहिती आहे का, आता तरी बरं झालं आता मॅप आलंय, मॅप नाहीतर हे इकडं काय येत नाही, काय मला जमलं असतं का। आता मॅप आलं, आता कीर्तनकारला कुठं तरी जायचं म्हणलं टाका मॅप आणि जावा, नाहीतर पूर्वी कीर्तनकारला विचारायला लागत होतं। एका ठिकाणी मी कीर्तनाला चाललेलो आणि मला रस्ता माहीत नव्हता आणि तेव्हा मॅप पण
चालत नव्हतं. तिथं एक माणूस होतं. मी म्हणलं दादा मला अमुक अमुक या ठिकाणी कीर्तनाला जायचं आहे, जरा रस्ता सांगा. तो म्हणला महाराज तुम्ही लई टेन्शन घेऊ नका, पुढे जावा. पुढे गेल्याच्या नंतर 2 वाटा लागतील. पहिली वाट सोडायची, दुसऱ्या वाटेने पुढे जायचं. दुसऱ्या वाटेने पुढे गेल्याच्या नंतर 2 गावं लागतील. पहिलं गाव सोडायचं, दुसऱ्या गावामध्ये जायचं. दुसऱ्या गावामध्ये गेल्याच्या नंतर 2 गाले लागतील. पहिली गेली सोडायची, दुसऱ्या गलीमध्ये जायचं. दुसऱ्या गलीमध्ये गेल्याच्या नंतर 2 इमारत लागतील. पहिली इमारत सोडायची, दुसऱ्या इमारतीमध्ये जायचं. दुसऱ्या इमारतीमध्ये गेल्याच्या नंतर दुसऱ्या इमारतीमध्ये गेल्याच्या नंतर 2 मजले लागतील. पहिला मजला सोडायचा, दुसऱ्या मजल्यामध्ये जायचं. दुसऱ्या मजल्यामध्ये गेल्याच्या नंतर 2 कपाट लागतील. पहिलं कपाट सोडायचं, दुसरं कपाट उघडायचं. दुसरं कपाट उघडल्याच्या नंतर 2 ड्रावर लागतील. पहिलं ड्रावर सोडायचा, दुसरा ड्रावर उघडायचा आणि दुसरा ड्रावर उघडल्याच्या नंतर 2 फोटो लागतील. पहिला फोटो सोडायचा, दुसरा फोटो हातामध्ये पकडायचा आणि तो फोटो माझ्या आजीचा फोटो आहे आणि त्या आजीच्या फोटोची शपथ घेऊन सांगतो मला रस्ता माहिती. काय करता सांगा बरं, असले अपघात होते. पण इथपर्यंत आलो, खऱ्या अर्थानं इथपर्यंत आलो तरी जरा थोडासा वेळ झाला. तुम्ही खऱ्या अर्थानं सांभाळून घेतलं तरी सुद्धा काय अडचण नाही बघा, लक्षात ठेवा. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं बघा खऱ्या अर्थानं 5-6 महिने झाला एक दिवस सुद्धा दादा घरी बसून नाही. दररोज खऱ्या अर्थानं लांब लांब कार्यक्रम असतात. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं बघा मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर हे संपूर्ण खऱ्या अर्थानं कार्यक्रम असतात. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं बघा जी तुम्हाला सर्वांना टी व्हीवरील झी टॉकीज नावाचं चॅनल माहीत आहे, त्या झी टॉकीजवरील सकाळचा एक कार्यक्रम असतो बघा. त्याचं नाव आहे गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. एक 4-5 वर्षापूर्वी त्या सकाळच्या कार्यक्रमावरती माझे एक 7 ते 8 वेळा कार्यक्रम झालेला आहे. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं बघा अजून एक संध्याकाळी लागणारा खऱ्या अर्थानं कार्यक्रम असतो. त्याचं नाव आहे मन मंदिरा. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं सगळ्यात लहान वयामध्ये माझा मन मंदिराला कार्यक्रम झालेला आहे. हा फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे बघा, लक्षात ठेवा. खऱ्या अर्थानं आनंद झाला तुमच्या गावामध्ये कीर्तन करण्यासाठी. आणि मला वाटतं की आता हे वर्ष किती आहे, दुसरं आहे, बरोबर आहे ना, दुसरं वर्ष आहे. आणि ज्याप्रमाणे हे दुसरं वर्ष आहे त्याप्रमाणे या कार्यक्रमाचा 100वा व्हावा हीच पांडुरंगाची प्रार्थना करतो, लक्षात ठेवा. आणि खऱ्या अर्थानं एखादा शब्द चुकीचा गेला तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा. ताई खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. गायकवाद टाळकरी मंडळी सर्वांना धन्यवाद. आणि जे काही चुकलं असेल तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा. ज्यांना 1 मुलगा असेल तिने मला दुसरा समजा, ज्यांना 2 असतील तिने मला तिसरा समजा, ज्यांना 3 असतील तिने मला 4था समजा, ज्यांना 4 असतील तिने मला 5वा समजा, ज्यांना 5 असतील तिने मला 6वा समजा, ज्यांना 6 असतील तिने मला 7वा समजा. अहो थांबा बिमा म्हणा की नाही, नसतील म्हणा एवढे कोण. आणि ज्याला काहीच नसतील तर आजपासून त्यांनी मला स्वतःचा मुलगा समजा बघा दादा. ज्याला काहीच नसतील तर आजपासून त्यांनी मला स्वतःचा मुलगा समजा. आणि तुमचा सगळा 7-12 तुम्ही माझ्या नावावर करा, काय अडचण नाही, लक्षात ठेवा. तसं काय करायचं नाही. गायकवाद टाळकरी मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. आणि जाता जाता एकच वाक्य बोलतो, बोलू का? शेवटचं वाक्य बोलू का? शेवटचं वाक्य बोलतो, जाता जाता एकच वाक्य बोलतो, बोलू का? राव देव बोलायला, राव देव सप्त्या या दुसरं वर्ष आहे, एवढं सुंदर नियोजन आहे, कशाला उगं कार्यक्रमाचा हे करायला का? बोलू का? नाही नको, राहू द्या, नाही तर माझं उगं वय नाही, कशाला उगं बोलायचं, राहू द्या. नाही का खरंच बोलू का? नाही तुम्हाला पण देऊन निघणार, आता माझ्या लक्षात आलंय. आता चला, जाता जाता मी एकच वाक्य बोलतो, मी पुन्हा येईन. बोलू का त्याच्या पुढचं वाक्य? सर्वांना धन्यवाद देतो. आणि झालेली कीर्तन सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर एवढं सुंदर खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी ज्यांनी नियोजन केलं असे खऱ्या अर्थानं सौभाग्यवती रजनी राजकमल रामकृष्ण पाटील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं सौभाग्यवती निकिता रुपेश रामकृष्ण पाटील त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं उषा रोशन रामकृष्ण पाटील खऱ्या अर्थाने त्यांनी एवढं सुंदर नियोजन केलेलं आहे. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या दादा तुम्ही त्यांच्यासाठी वाजवा. सुंदर नियोजन केलेलं आहे. गायकवाद टाळकरी मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. चला आता तुकाराम भजन घेऊया. श्री ज्ञानदेव
जीवदानी आई माते की जय। आई जीवदानी मातेच्या तिथे
माझे नाव अविनाश दिनकर पाटील, हे आमचे सहकारी रमेश तुळशीराम पाटील आणि हे आमच्या बहिणी, ही आमची बाची आणि हा सारा परिवार आज या ठिकाणी जीवदानी मातेचं दुसरं वर्धापन दिन आणि या दुसऱ्या वर्धापन दिनात इथे आलेल्या असंख्य भक्तांना या रोशन रामकृष्ण पाटील यांच्याकडून मी खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो की बहुसंख्येने एवढं भक्तजन या ठिकाणी आलेलं आहे. कारण असं भक्तजन कुठेच बघायला भेटत नाही. त्याचं एकच कारण म्हणजे रोशनदादा असेल, नीलकमलदादा असतील किंवा राजकुमारदादा असतील, हे अतिशय प्रामाणिक, प्रेमळ आणि त्यांचा चांगला स्वभाव असल्यामुळे हा एवढा आकर्षण लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. त्यांचा प्रेम बघून इथे आलेलं आहे आणि त्यांची अफाट भक्ती या देवीच्या प्रति समर्पित आहे. मी तर म्हणेन का या जीवदानी मातेला प्रार्थना करेन का या घराण्याला खूप प्रसिद्धी, खूप समृद्धी, खूप भरभराटी आणि यश देवो. ते तर आहेच त्यांच्यामुळे, कारण त्यांचं वातावरण तसं आहे. अतिशय प्रामाणिक असल्यामुळे त्यांना भरभराटी. त्यांचे बाबा पहिले रिक्षा चालवायचे, रामकृष्ण काका हे आमच्याबरोबर असायचे. त्यावेळेला त्यांची परिस्थिती हलाखीची होती, परंतु त्यांच्या बाबांचं चांगलं पुण्य, त्यांचं बाबांचं चांगलं कार्य हे आज त्यांच्या फळाला आलेलं आहे आणि त्यांच्या या परिवाराला आज चांगले दिवस बघायला मिळाले, सोन्याचे दिवस बघायला. त्याचं एकच कारण म्हणजे त्यांचं चांगलं वागणं, लोकांप्रती त्यांचं प्रेम. असं प्रेम या वडगर गावामध्ये, या घराण्यामध्ये आहे. या रोशन रामकृष्ण पाटील यांच्याबरोबर जय जगन्नाथ पाटील असतील, त्यांच्या बरोबर अजून त्यांचे जे चाहते आहेत, हे सगळे लोक जे आहेत अतिशय काम करणारे, कामसू आहे आणि त्यांचा काम करण्याचा दर्जा अतिशय जास्त असल्यामुळे या गावाचा सुद्धा विकासामध्ये त्यांचा हातभार आहे. असे या वडगर गावाचे मी तर बोलतो फार भाग्य का असे लोक या वडगर गावाला मिळाले आणि वडगर गावाचा, या परिवाराचा, या जीवदानी मातेचा उद्धार झाला असं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. पुन्हा एकदा तुम्हाला या जीवदानी मातेच्या दुसऱ्या उद्धारामध्ये आलेल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि माझं दोन संपवतो. जय श्री हरी.